बॉलिंग करणाऱ्या टीमने प्रयोग घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहिला चेंडू टाकत असताना चेंडू डॉट आलाय आणि ते पंचांनी रिव्ह्यू घेतला होता. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने पंचांचं आकलन आपल्याला पाहायला मिळालं. बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर भाविक बजागे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्याने शपल क्रॉस होऊन फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज भावेश करतोय आणि आतापर्यंत अपयशी राहिला. सुरुवातीचे 2 चेंडू जर पाहिले ना तर भाविक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं कमालीची गोलंदाजी आणि सुरुवातीचे 2 चेंडू त्यांच्या माध्यमातून लाजवाब आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथून जर पाहिलं ना तर भावेश पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. पुढे आले होते खेळण्यासाठी परंतु टायमिंग करू शकलेले नाही. या स्क्वेअर रिझनमध्ये फिल्डर वेगाने येत आहेत, चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी फक्त एकच धाव मिळेल भावेशच्या खात्यामध्ये. 1 धाव आणि संघाची धावसंख्या देखील धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 1 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाजी करत असताना वराल देवी ताडाली संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत या षटकामध्ये चांगली कामगिरी लागली. बॅटची एज लागली यष्टांच्या मागे. यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आहे आणि ते 1 धाव मिळेल फलंदाजाला देखील. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये भाविक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे परंतु एका बाजूला युवा संघ श्री कालिका माता वडगर बी संघ मैदानावरती खेळतोय आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाने भरपूर इम्प्रेस केलंय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाला रीड केलं जातं आणि तदनंतर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि इथे जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस देखील रायझिंग डिलिव्हरी होती खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅटची एज लागली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा या ठिकाणी गोलंदाजा दिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस झाला होता, राईज झाला. खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अपयशी ठरले आणि या षटकामध्ये धावा थांबल्यात. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाही आहे. फलंदाज इथे जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु इथून बंद जुगारावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. इथे समोरच्या दिशेने केल्यात मिड ऑफला कॅप्टन आहे. कॅप्टनने मिस्टेक केली आहे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. मिड ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आलाय चौकार. षटकाचे इथे खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. समोर जर पाहिलं तर मिडॉनला फिल्डर होते संघाचा कॅप्टन. त्याने जरूर प्रयत्न केला आणि झेल सुटला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना लॉंग ऑनला चौकार मिळाला फलंदाज भावेशला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं अधिराज्य गाजवलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं फलंदाजांना मोठे फटके खेळू दिले नव्हते आणि संधी निर्माण करून दिली होती परंतु संधीचं सोनं त्या ठिकाणी फिल्डरला करता आलं नव्हतं. अगदी सहज सोपा झेल होता परंतु तिथे जर पाहिलं तर कॅच ड्रॉप आणि 4 धावा. नशिबाचा चौकार मिळाला फलंदाज भावेश पाटीलला. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले ना तर दिवेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल श्री कालिका माता वडगर बी संघासाठी. आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करावी लागेल. 22च्या बॅटमधून चौकार आलाय परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती जर पाहिलं तर आपण फलंदाज जिग्नेश याला देखील पाहिलं होतं. तो आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय व जिग्नेशच्या बॅटमधून देखील मोठा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी जिग्नेश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. अजय यांच्या विरोधात अगदी पहिल्या चेंडूवरती जिग्नेश यांच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना महत्वाच्या 4 धावा. फलंदाज जिग्नेश यांच्या बॅटमधून. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन आणि बॅटची एज. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक मिस करत नाही. जिग्नेशला बाद केलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये श्री कालिका माता वडगर बी संघाला बसलाय. फलंदाज बाद. फलंदाज इथे धावबाच्या स्वरूपात बाद होतोय. फलंदाज बाद. या तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. फलंदाज बाद आहे की नाही आमचे पंच पाहणी करतील. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पंचाने बाद घोषित केले. सॉफ्ट सिग्नल बाद आहे, परंतु आमचे पंच देखील त्या ठिकाणी पाहणी करतील. आणि ते फलंदाज बाद नाही आहे, नॉट आउट. म्हणजेच या चेंडूवरती 3 धावा मिळतील. खऱ्या अर्थाने तिसऱ्या पंचाची मदत घेतली आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचलेली आहे ती 15 धावा धावफलकावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं ना तर फिल्डर पोहोचलेच नव्हते आणि 3 धावा मिळाल्या फलंदाजाला. गोलंदाज पुन्हा एकदा अजय शिंगे बॉलिंग ट्रॅक वरती. राईट लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता आणि इथे जर पाहिलं तर पंचांवरती अपील केली जाते आणि इथे फलंदाज बाद होतोय. बॅटची एज लागली होती आणि यष्टांच्या मागे चांगला झेल पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद.
एक कमालीचा झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज या मॅच मध्ये श्री कालिका माता वडगर बी संघाचा फलंदाज बाद झालेला आहे. अजय शिंगे इम्प्रेस करतायत या षटकामध्ये. जरूर त्यांच्या विरोधात चौकार पाहायला मिळाला, परंतु तदनंतर जबरदस्त कमबॅक केलाय गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. सलगचा दुसरा धक्का. वाह, जबरदस्त कामगिरी अजय शिंगे यांच्या माध्यमातून फलंदाजाला बाद केले. काय जबरदस्त गोलंदाजी अजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलंय आणि यशस्वी षटक राहिले आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना श्री कालिका माता वडगर बी संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये अजय शिंगेच्या विरोधात तब्बल 9 धावा आणि 3 विकेटी घेतल्यात. जबरदस्त कामगिरी. आणि इथून जर पाहिलं तर एका बाजूला फलंदाज हरिओम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीनं पूर्वेश याला तुम्ही मैदानावरती पाहताय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3. हो, यावेळेस फुलटॉस चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न वृषा सायाने चेंडूला टर्न केला, परंतु फिल्डिंग खराब. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डरने मिस्टेक केली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना फलंदाजाच्या बॅट मधून आलाय चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला हरिओम यांच्या बॅटमधून, परंतु फिल्डिंग खराब राहिली. 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 19 धावा धावफलकावरती. भाविकच्या विरोधात चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं भाविक बजागे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पूल केलाय गॅप मध्ये. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाज हरिओम यांच्या बॅटमधून आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार हरिओम यांच्या बॅटमधून आलेला आहे. तिसरा देखील आला ना तर दिवेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. काय जबरदस्त बॅटिंग हरिओम करतायत. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजानं प्रभावित केलं होतं, ज्या गोलंदाजाने इम्प्रेस केलं होतं, त्याच्या विरोधात आक्रमण केलं गेलंय. यावेळेस देखील खोलात टाकला होता. बिगिट करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे आशालभूत नजरेने देखील पाहिलंय. लेग बायच्या स्वरूपात येथे धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 24. 24 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि आतापर्यंत 24 धावा धावफलकावरती श्री कालिका माता वडगर बी संघाने बनवल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हरिओम मैदानावरती आलेत ना, तेव्हापासून धावा देखील बनवू लागलेत. जबरदस्त बॅटिंग करतायत, परंतु पूर्वेश यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. हा ट्रॅकर होता. पूल करण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला आणि त्याचमुळेच की काय इथे डॉट बॉल पाहायला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. अर्थातच भाविक पहिल्या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केलं. या षटकामध्ये भाविक यांच्या विरोधात सलग 2 चौकार आलेत, परंतु तदनंतर जर पाहिलं ना तर त्यांनी देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये जरूर केलाय. हो, यावेळेस देखील हेलिकॉप्टर रायू समोर आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला संघाचा कॅप्टन. इथे फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील पूर्वेश यांच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 26. पूर्वेश पाटील मैदानावरती खेळतोय आणि प्रत्येक षटकारासाठी दिवेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे देखील पूल करण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी होती आणि चेंडूला डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना श्री कालिका माता वडगर बी संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली खऱ्या अर्थानं हरिओमनं, परंतु पूर्वेशला देखील आक्रमक व्हावा लागेल आणि पूर्वेशसाठी पारितोषिक आहे दिवेश पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आज श्री कालिका माता वडगर बी संघ खेळतोय, त्यांचा ज्युनियर संघ खेळतोय आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचं कार्य कालिका माता
संघ देखील करतोय, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. एक भरपूर मोठा परिवार आहे श्री कालिका माता वडगर संघाचा आणि खऱ्या अर्थानं 2 संघ या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून आणि ज्युनियर खेळाडूंना देखील संधी दिलेली आहे. निराश केलेलं नाही आहे. एक भव्य असं व्यासपीठ मिळवून दिलंय आणि या व्यासपीठावरतून जर पाहिलं तर या मैदानावरून इथून जर पाहिलं ना तर श्री कालिका माता वडगर बी संघाला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण आयुष्यात एकदा स्वतःला सिद्ध केलं ना की सौशे आणि पाहणाऱ्या ज्या नजरा असतात ना त्या आदराने झुकतात. त्यामुळे या सामन्यामध्ये श्री कालिका माता वडगर बी संघाला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर हरिओम आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम सूर्यवंशी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4. आतापर्यंत धावफलकावरती 26 धावा बनल्यात. आणखीन जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये. गोलंदाज प्रेम फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षक मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. आणखीन एक फलंदाज बाद. हरिओम निघाल्या परतीच्या प्रवासाला, मोठा धक्का, फलंदाज बाद. उलटा चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा भरपूर मोठा टॉपेज लागला आणि यष्टांच्या मागे यष्टरक्षकाने कोणत्याही प्रकारे चुकी केलेली नाही आहे. आणि महत्त्वाचा धक्का या मॅचमध्ये हरिओम बाद झालेला आहे. कारण हरिओम यांच्या बॅटमधून फटके येऊ लागले होते, ते देखील रंगात आले होते आणि चांगली बॅटिंग करत होते. परंतु मोठा फटका खेळत असताना येथे महत्त्वाची विकेट. नवीन फलंदाज दीपेश मैदानावरती दाखल झालाय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक असं देखील त्याला म्हटलं जातं. असा फलंदाज दीपेश मैदानावरती आणि प्रत्येक षटकारांसाठी देखील 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिवेश पाटील यांच्याकडून असेल. आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार चौकार ठोकले ना तर कल्पेश पाटील यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. इथे फुलटॉस चेंडू होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि ते फटका फसलाय. इथे एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27 धावा धावफलकावरती. खरं तर धावांसाठी संघर्ष सुरू आहे. धावांसाठी इथे प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु गोलंदाजी या षटकामध्ये प्रेम सूर्यवंशी यांची खूप चांगली राहिली आहे. फुलटॉस बॉल बिग हिट केलाय, फटका फसलाय, फिल्डर डाऊन द बॉल आणि इथे मिस्टेक झालेली आहे. जजमेंट चुकलंय, कॉलिंगचा भाव आणि इथे एकच धाव मिळेल. खऱ्या अर्थानं प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथे कॅच ड्रॉप, एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती. श्री कालिका माता वडगर बी संघ मैदानावरती खेळतोय. एका बाजूला पूर्वेशला पाहत आहे आणि त्याच्या सोबतीला दीपेश देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं स्वीप केलाय, परंतु फिल्डर आईज स्क्वेअरला रिझन मध्ये. फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल केला जाणार नाही, फक्त एकच मिळेल. चांगली फिल्डिंग राहिली. स्ट्रोक देखील खूप चांगला पाहायला मिळाला. स्वीपचा फटका खेळला होता आणि इथे एकच धाव मिळाली फलंदाजाला. अर्थातच दीपेशच्या बॅटमधून आपल्याला हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. भरपूर कमी धावा आतापर्यंत श्री कालिका माता वडगर बी संघाने बनवल्यात. आणि इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या षटकांमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, एक सन्मानजनक टोटल उभारावा लागेल आणि तो प्रयत्न पूर्वेश आणि दीपेश या दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कमी गतीने चेंडू टाकलाय, अगदी पाहिलं होतं, अगदी भरपूर कमी गतीने चेंडू टाकला गेला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते चेंडू आलाय डॉट. आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळाला प्रेम यांच्या माध्यमातून. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. वा, काय जबरदस्त कमबॅक केलाय वराल देवी ताडाली या संघाने या मॅचमध्ये. लाजवाब कामगिरी. गोलंदाज प्रेम सूर्यवंशी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे देखील खोलवर टप्प्याला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. वा प्रेम वा, जबरदस्त कामगिरी. फक्त 3च धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना श्री कालिका माता वडगर बी संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या फक्त 29 धावा. या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. पूर्वेशनं निराश केलंय, दीपेशनं देखील निराश केलंय. पूर्वेशनं तर जर पाहिलं तर भरपूर साऱ्या चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून फक्त 3च धावा.
आणि या षटकामध्ये जर पाहिलं ना तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल श्री कालिका माता वडगर बी संघाला. ज्युनियर संघ मैदानावरती खेळतोय आणि खऱ्या अर्थानं सहकार्य प्रोत्साहित करण्याचं कार्य श्री कालिका माता वडगर संघाचं राहिलंय. आणि आतापर्यंत बॅटिंग करत असताना भरपूर कमी धावा बनवल्यात. 29 धावा धावफलकावरती जोडल्यात. स्लॉगवरचं षटक, निर्णायक षटक, शेवटचं षटक या धावातील आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज बजागे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती पूर्वेश आणि त्याच्या सोबतीला दीपेश मैदानावरती आहे. आणि आतापर्यंत दोघांनी संघर्ष केलाय. कारण मागील षटकामध्ये फक्त 3च धावा, मोठे फटके अजिबात खेळू दिलेले नाहीये. चांगल्या धाटणीची गोलंदाजी, लेन चांगली, लाईन चांगली आणि फलंदाजाला रीड करून आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे वराल देवी ताडाली या संघाने या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. यशरक्षक मिस्टेक करणार नाही. आणखीन एक फलंदाज बाद, सातत्याने विकेटची पडझड. इथे फलंदाज दीपेश देखील बाद होतोय. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दीपेशने केला. दीपेशचा फटका फसला आणि या षटकामध्ये देखील विकेट प्राप्त केलेली आहे. जबरदस्त कामगिरी. गोलंदाज देखील जर पाहिलं तर युवा गोलंदाज धीरज बजागे आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली, स्वतःला सिद्ध केलं. युवा गोलंदाज आहे आणि समोर देखील युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्वल पाटील मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज राऊंड विकेट. इथे फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डिंग चांगली, सेकंडचा कॉल आणि ते धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. विकेटची पडझड. याही षटकामध्ये आतापर्यंत 2 विकेट बाद झालेत. धावा बनत नाही. धावांसाठी संघर्ष सुरू आहे. धावांसाठी दुष्काळ सुरू आहे. खऱ्या अर्थानं दुष्काळ पडलाय धावांचा असंच म्हणावं लागेल. फटकेच येत नाही, मोठे फटके येत नाही. सुरुवातीला जर पाहिलं तर हरिओम यांच्या बॅटमधून 2 चौकार पाहायला मिळाले, परंतु तदनंतर धावा थांबलेत या मॅचमध्ये. आणि इथून जर पाहिलं ना तर प्रज्वलला चांगली बॅटिंग करावी लागेल. आणखीन जर पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये आणि धावफलकावरती फक्त आणि फक्त 30 धावा धावफलकावरती बनवल्यात श्री कालिका माता वडगर बी संघाने. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. धीरज प्रज्वलच्या विरोधात इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु इथे बॅटची एज. आणखीन एक फलंदाज बाद, सातत्याने विकेटची पडझड आणि फलंदाज प्रज्वल देखील या मॅच मध्ये बाद होतोय. कामगिरी गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने धीरज आतापर्यंत या षटकामध्ये सलग 2 विकेट बाद केलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न, स्ट्रोक चांगला पाहायला मिळते. बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. मधून चौकार आलेला आहे. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना हुक केलाय आणि वॅकेंट एरिया एक महत्वाचा फटका. धावसंख्येला 9 संजीवनी देणारा चौकार आलाय फलंदाज श्रेय पाटील यांच्या बॅटमधून. इथे देखील कमी गतीने चेंडू टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 35 धावा. आणखीन काही चेंडूचा खेळ बाकी आहे. फ्रीटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती श्रेय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. धीरज राऊंड विकेट. इथे देखील मोठा फटका. फ्रीटचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षक जरूर झेल खाली, परंतु फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्रीटचा चेंडू होता. आणि या चेंडूवरती जर पाहिलं
तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रेय पाटीलने केलाय, परंतु एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 36 धावा श्री कालिका माता वडगर बी संघाने या मॅच मध्ये बनवल्यात. सुरुवात खराब राहिली, तदनंतर जर पाहिलं तर हरिओमनं चांगली बॅटिंग केली. श्रेय पाटील यांच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळाला आणि उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. म्हणूनच की काय आतापर्यंत हा संघ 36 धावांवरती थांबलाय आणि त्यासाठी गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे वरलदेवी ताडाली या संघाच्या माध्यमातून. ओ यावेळेस अराउंड एक त्रिफलाचित दांडी गुल फलंदाजाला बाद केलाय आणि 36 धावांवरती श्री कालिका माता वडगर बी संघ या मॅच मध्ये थांबलाय आणि 37 धावांचं टार्गेट वरालदेवी ताडाली या संघासमोर ठेवलंय. कामगिरी वरलदेवी ताडाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 36 धावांवरती संघाला थांबवलं, रोखलं आणि 37 धावांचं माफक लक्ष या मॅच मध्ये श्री कालिका माता वडगर बी संघाने ठेवलेलं आहे. जबरदस्त कामगिरी गोलंदाजांची राहिली. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भाविकने इम्प्रेस केलं, धीरजनं देखील चांगली गोलंदाजी. प्रेम सूर्यवंशी जर पाहिलं तर आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या आणि परिपूर्ण दबाव निर्माण केला श्री कालिका माता वडगर बी संघावरती आणि धावफलकावरती धावा बनल्या 36-37चं टार्गेट. आणि समालोचन कक्षामध्ये आपण या ठिकाणी बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक आदरणीय डॉक्टर गवळी सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद निशांत पाटील. तर 37 धावा एक लो स्कोरिंग मॅच, आजच्या दिवसाचा विचार जर आपण केला तर एक लो स्कोरिंग मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण यापूर्वी बघितलं आपण 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग झाला, 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या झाला. आणि या दोन मॅचचा जर विचार आपण केला तर लो स्कोरिंग मॅच म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. वडगरचा खरं तर युवा संघ आहे, कालिका माता स्पोर्ट्स वडगर बी संघ आहे, युवा संघ आहे. मात्र अजूनही 37 धावांचं लक्ष आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षण केलं तर सुद्धा आपण वर्चस्व प्रस्थापित करू शकतात. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. आणि हा संघ जो आहे तो नेहमीच अंडर-19 किंवा अंडर-20 नेहमी स्पर्धा खेळत असतो. पण आज मोठी स्पर्धा खेळण्याचा प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे. या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करतायत हे फार महत्त्वाचं उत्सुकतेचं ठरेल. उद्या आपण श्री कालिका माता स्पोर्ट्स वडगर ए संघाला खेळताना पाहणार आहोत. कुणाल कशा प्रकारे बॅटिंग करेल, कल्पेश कशा प्रकारे अष्टपैलू सिद्ध करेल, हे उत्तर उद्या मिळणार आहे. खऱ्या अर्थाने कालिका माता स्पोर्ट्स वडगर ए हा संघ उद्या खेळणार आहे. येस साहिल पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. सलामीची जोडी खेळपट्टीवर. कंप्लीट ऑलराऊंडर भाविक बजाके आणि त्याच्यासोबत माधव. भाविक बजाके आणि माधव अशी ही बिनीची जोडी खेळपट्टीवर जाताना दिसते. आज संघाचा कॅप्टन कीर्तिराजने थोडं क्षेत्ररक्षण खराब केलं, पण मला वाटतं गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी केली. सलामीची जोडी खेळपट्टीवर माधव आणि त्याचबरोबर स्ट्राईक घेतोय भाविक बजाके आणि नॉन स्ट्रायकर याला माधव.
आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी संकेत पाटील. चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर कदाचित या धावसंख्येवर एक लढत चांगली बघायला मिळू शकते. परंतु त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि अचूक टप्पा, लाईन लेंथवर गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जा तुमचा ए दर्जाचं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. पण हे विसरून चालणार नाही की वराल दिसपत ताडाळी संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. आय थिंक अमित अनफिट आहे असं वाटतंय. अमित खेळत नाहीये. अमित नाही, अमोल ठाकूर नाही, कारण अमोल लवकरच चतुर्भुज होणार आहे. अमोल ठाकूर, भाविक बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच फटका उंचच उंच, चेंडू अबे झेल होईल का? खरं तर सोपा झेल सुटणे, खरं जजमेंट केले गेले नाही. उंची खूप जास्त, लांबी मात्र कमी होती. जवळपास बराच वेळ चेंडू हवेत, जवळपास चेंडू थांबला होता. एक धाव मात्र भाविक पूर्ण करतोय. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी माधव, भाविक आणि माधव अशी जोडी खेळपट्टीवर. संकेत, याला मात्र स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, चौकार. चांगला फटका, गॅप शोधली, प्लेसमेंट चांगलं होतं. 4 धावा वसूल केल्या, चौकार. धावसंख्या होती 5. संकेत, राईट आर्म, पुन्हा स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि तब्बल दुसरा झेल सोडला जातोय. लो स्कोरिंग मॅचेस तुम्ही अशा प्रकारे जिंकू शकणार नाहीये. लो स्कोरिंग मॅच जर असेल, मार्स त्या ठिकाणी होता, त्याने झेल सोडलेला आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर केलं तर तुम्ही मॅच जिंकू शकत नाही. 2 धावा माधवला मिळतात. 2 धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. संकेत, स्वीप केलेला आहे. वाट शॉट, जबरदस्त फटका स्वीपच्या अंदाजामध्ये आणि चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. रॉकेट सिक्सर. फुलटा चेंडू होता आणि आपला उजवा पाय अगदी पुढे घेतला माधवने. आणि काय फटका खेळलेला, टायमिंग किती जबरदस्त, चेंडूवरली नजर किती जबरदस्त. कारण अशा प्रकारचा फटका तुम्ही खेळतात तो धोकादायक सुद्धा ठरू शकतो. कारण जर चेंडू पायावर आदळला पायची शक्यता जास्त असते. मात्र माधवचं लक्ष बारकाईने होतं, चेंडूवर नजर होती आणि अगदी उजवा पाय पुढे घेऊन स्वीपच्या अंदाजाने फटका खेळला गेला. षटकार. संकेत महागडा ठरतोय. राईट आर्म, फुल टॉस, पुन्हा एकदा गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावा. DRSची मागणी आहे बॅटिंग साईडकडनं. हाईट स्पेक्टर तिसरे पंच पाहणी करतील. 4 धावा मात्र मिळालेले आहेत. तिसरे पंचांची कामगिरी सुद्धा ए दर्जाची झालेली आहे. टीव्ही पंच पाहणी करतील.
इट्स अ नो बॉल. बीमर. त्यामुळे 4+1 5 धावा मिळतील आणि ह्या चेंडूवर असणारे फ्रीट धावसंख्या वेगाने वाढतोय. निम्मा पल्ला पार केलेला आहे. 18 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 19 धावांची आवश्यकता आहे. ह्या चेंडूवर असणारे फ्रीटचा फायदा या ठिकाणी कसा उचलते माधव बघायचंय. फुल टॉस ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. हे बघितलं माधवने आणि नकार दिला दुसरी धाव घेण्यासाठी. धावसंख्या झालेले 19. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर बघितलं आपण निम्मा पल्ला पार केलेला आहे. 37 धावांचं जे लक्ष्य आहे याला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू मिड ऑन आणि त्यावर भाविक एक धाव पूर्ण करतोय. पहिलं षटक महागडं षटक पूर्ण होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. कमबॅक करावा लागेल. पहिल्या षटकात भरपूर धावा दिलेल्या आहेत. 20 धावा. HD केवढी संघ कॅप्टन आपण तयार राहायचं. यानंतर लगेच टॉस होईल. यानंतरच्या 2 मॅचेस असतील ते 4 ओव्हरच्या होतील. तसेही सेकंड राऊंड जो आहे तो 4 ओव्हरचा आहे. HD केवढी संघाने तयार राहायचं आहे कारण विनर संघावर आपणास दुसऱ्या फेरीमध्ये लढत द्यायची आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज मार्श कमबॅक करतोय की मात्र विजयाला वाट करून देतोय. वराजिस्पत आढळले संघाच्या. पाहूया आपण. मार्श राईट आर्म स्विच इट आणि काय फटका केलेला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. फुल टॉस होता. लोअर फुल टॉस चेंडू होता. शेवटच्या क्षणापर्यंत भाविकने नजर ठेवली. चांगला रिव्हर्स अटॅम्प स्विचचा फटका खेळला. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जाणारा भाविक बजाग्याच्या बॅटपर्यंत आल्या हा चौकार. 4+1 आणि ह्या चेंडूवर असणारे फ्रीट. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. दुष्काळात 13वा महिना 13वा नाही तर 14वा महिना म्हणता येईल. अगोदर धावा तुमच्याकडे कमी, लक्ष तर कमी ठेवलेले ना. अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करतात. 5 धावा मिळतात. आता 5 धावांनी धावसंख्या वाढते. 25. जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. खूप चांगली बॅटिंग करताना पाहतोय भाविक बजागे आणि माधव. मार्च राईट आर्म स्ट्रेट हिट. मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याला काय म्हणायचं आता. फ्रीट जरी असला तरी तुम्ही झेल घेणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारचा झेल तुम्ही सोडायला नको. प्रज्वल त्या ठिकाणी होता. मला असं वाटतं की कालिका माता स्पोर्ट्स वडगर बी संघाला फेविकॉलची आवश्यकता. फुल टॉस स्वंग केलेला आहे. पुन्हा चेंडू हवेत. कॅचिंग प्रॅक्टिस. मला असं वाटतं की कालिका माता स्पोर्ट्स वडगर संघाचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना खरं तर झेलसाठी पारितोषिक लावायला हवं. नाही, आमचे काही आयोजक म्हणतात की फेविकॉल नाही, ते फेविक्विकची आवश्यकता आहे. पुन्हा स्विजिट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न. पहिल्याला यश आलं होतं भाविकला, चौकार त्याने लगावला होता. यावेळेला फक्त डॉट बॉल जातोय.
येस आमचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्रजी पाटील यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्घाटन सोहळ्याला आज ते आमच्यामध्ये उपस्थित होते, त्यांचं पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेला पुल आणि पॉवरफुल काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. सन्माननीय आमचे जितेंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या सौभाग्यवती हा विद्यमान सरपंच आहेत, प्रथम नागरिक आहेत वडघरच्या, त्या सुद्धा उद्घाटन सोहळ्याला आमच्यासोबत सगळे उपस्थित होत्या. फुल टॉस स्ट्रेट टू लॉंग ऑन. यावेळेला मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एक धाव मिळते, एका धाब्याने धावसंख्या वाढते. 34 धावा झाल्या. जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. सरळ फटका, चेंडू येईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. स्ट्रेट लॉंग ऑन, स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणि काय फिनिश केलेलं आहे वराल देशमुख काढाली संघाच्या बॅटरने. धीरज बजागे याने फक्त 7 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले, म्हणून धीरज बजागे इज द मॅन ऑफ द मॅच. धीरज आपण यायचं आहे लगेच. युवा आहे खरं तर धीरज बजागे युवा आहे. त्यानंतर टॉससाठी सुद्धा दोन्ही कॅप्टनने तयार राहायचं आहे. स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील टॉस बॉक्समध्ये. आमचे सन्माननीय जितेंद्र पाटील त्यांचं आत्ताच आगमन झालं आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. यस आमचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते विनोदजी भगत, आपणास विनंती आहे डुंगेगावचे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आपण वळूया टॉसकडे. दोन्ही कॅप्टन स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील टॉस बॉक्समध्ये आपण यायचंय. खऱ्या अर्थाने या टॉस बॉक्सच्या माध्यमातून स्वर्गीय मारुती गोपीनाथ पाटील यांना श्रद्धांजली आम्ही अर्पण करतोय. आमचे सन्माननीय जितेंद्र पाटील आपण यायचे, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत, खूप खूप स्वागत आहे. वराल देशमुख टाळे संघाचे कीर्तिराज काय फिनिश केला, जबरदस्त. आपण फक्त टॉस घेणार आहोत कारण मॅचला सुरुवात सामना हा 4 षटकांचा असेल, कारण सेकंड राऊंड आहे. कॉलिंग कोण करणार आहे? SD केवणी संघाचे कॅप्टन पण एक काटा पण आलेला आहे छापा. जितेंद्र पाटील आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कीर्तिराज फक्त एकच प्रश्न विचारणार आहे. थोडं क्षेत्ररक्षण खराब झालं पण जबरदस्त कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये. सुरुवातीला गोलंदाजीचं वर्चस्व, त्यानंतर काय माधव आणि भाविकने जबरदस्त बॅटिंग केली. कसा वाटला परफॉर्मन्स? परफॉर्मन्स जाम चांगला होता. आमची बॉलिंग पण चांगली होती पण आमची फिल्डिंग जाम खराब झाली आज. आम्ही प्रयत्न करू चांगला करायचा. बॅटिंग चांगली झालेली आहे, त्याचबरोबर गोलंदाजी चांगले आहेत. थोडंसं फिल्डिंगचं क्षेत्र त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, हे उल्लेख केलेला आहे. काय निर्णय असणार आहे या मॅचमध्ये? आम्ही क्षेत्ररक्षण करू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. केवणी संघ पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी आणि मी नेहमीच उल्लेख करतो प्रमुख फलंदाजांना सूर गवसला की तुमचा विजय पक्का असतो. काय स्ट्रॅटेजी असेल, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हर
ओव्हरमध्ये 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि हेमंतकडून अपेक्षा आहे आम्हाला आणि निलेश पाटीलकडून. तिथे नेहमीच असते. अजून कोणाकडनं अपेक्षा आहे? भावेश आहे, अमित पाटील आहे, यांच्याकडून अपेक्षा आहे. कॅप्टन कडनं काय अपेक्षा असणार आहे? मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेन. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीतली जी दुसरी मॅच होणार आहे त्या मॅचमध्ये टॉस जिंकलेला आहे तो वरालदी स्पोर्ट ताडाळी संघ कॅप्टन कीर्तिराजने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एस डी केवणी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना तसेच दोघांच्या पाठीराख्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. जाऊया आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक, युवा आणि प्रतिभावान समालोचक निशांत पाटील. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय श्री कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित श्री कालिका माता चषक 2026 आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सुरू असलेला सामना एका बाजूला वरालदेवी ताडाली आणि त्यांच्या विरोधात एस डी केवनी या दोन संघामध्ये. वरालदेवी ताडाली संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि एस डी केवनी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. आपल्या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आदरणीय